जे विजेते आहेत आणि सर्व खेळाडू त्यांचं अभिनंदन. सर्व फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत. फक्त मी एक सांगतो तुम्हाला 2-3 गोष्टी. मला इथं असण्यापेक्षा तिकडे असतो तर जास्त आवडलं असतं. रेग्युलरली आम्ही पोलीस मुख्यालयामध्ये मॅच असतात. गेल्या रविवारी आम्ही सोलापूर शहर पोलीस यांच्यासोबत आमचा सामना झाला. आनंदाने आम्ही पराभूत झालो. एक चांगली मॅच झाली आणि म्हणजे मी थोडक्यात सांगतो की चांगला खेळाडूचं एक लक्षण असतं, त्याला भाषण करायला आवडत नाही जास्त. हे सगळ्यांना दुमत नसेल मी म्हणतो. या स्पर्धेच्या माध्यमातून काही गोष्टी सांगेल. सगळ्यात महत्त्वाच्या खिलाडू वृत्ती, टीमवर्क या गोष्टी आपण ग्राउंडवर शिकतो आणि त्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाच्या असतात. जिंकायचं कसं याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही किंवा आपण हारलो त्यावेळी स्वतःला कसं सावरायचं, त्यावेळी कुठलीही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यावेळेला स्वतःला सावरणं आणि फायटर स्पिरिट हे आपल्याला खेळ शिकवतो. आयुष्यभर कुठल्याही गोष्टीमध्ये त्याच्यामुळे आपण पुढे जात असतो. मी थोडं सांगेन तुम्हाला की मी DYSP झालो त्याच्या आधी कोणी गेस करू शकेल का मी किती एक्झाम दिल्या असतील? अंदाजे करू शकणार नाही समजा. तर मी जवळपास 46 एक्झाम नापास झालो होतो. त्याच्यानंतर मी DYSP झालो. आणि सांगायचा उद्देश नाही, असं नापास झालो म्हणून सांगायचा उद्देश नाही आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपले प्रयत्न शेवटपर्यंत करणं आवश्यक असतं. म्हणजे एखादा चांगला बॅट्समन कोण असतो की जो नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना चांगला खेळतो नाही, तर जो मॅचमध्ये प्रत्येक बॉलच्या शेवटच्या मोमेंटपर्यंत तो वॉच करतो आणि आपल्याला कुठे मारायचं आहे, फिल्डिंग पोझिशन बघून कुठे मारायचं आहे हे ज्याला कळतं तो चांगला बॅट्समन असतो असं मला वाटतं. काही लोकांकडे ठराविक शॉट असतात आणि काही लोक ग्राउंडच्या सगळ्या भागामध्ये शॉट मारू शकतात. तर सगळ्या भागामध्ये शॉट मारणारा जो बॅट्समन असतो तो कुठल्याही मॅचमध्ये कधीही सामना फिरू शकतो. आता मी तुमच्या शिक्काने टोच शकत असेल असं मला वाटतं, तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय. त्याचप्रमाणे आपल्या टीममध्ये असा एक खेळाडू असतो. म्हणजे मी शाळेत असताना मला आठवतं ग्राउंडवर आल्यावर मला जास्त प्रेम आहे ग्राउंडविषयी अतिशय, आणि इथं मी कनेक्ट करू शकतो स्वतःला. तर मला असं वाटतं की आपण 11-15 जण बसलेलो असतो, आपले बॅट घेऊन एक जण जातो आणि मग मध्ये पाणी द्यायला एक माणूस असतो. ते काम करण्यापासून ते बॅटिंगला ओपनिंगला जाईपर्यंत असे सगळे पोझिशन मी केलेले आहेत. म्हणजे आमच्या गावाकडे रत्नागिरीचा आहे मी त्या ठिकाणी. तर तिकडून आपण प्रत्येक फोर गेल्यावरती चिअर करणे असेल किंवा असा नको तसा नको, हा पुढे टाकतोय, हा यॉर्क मारणार आहे, असं तसं या गोष्टी म्हणजे खेळाशी मला फार प्रेम आहे. या ठिकाणी मला बोलवलं आणि मला 2-4 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली याच्याबद्दल मी विशेष आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू.